स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईतल्या झोपडपट्ट्यांसंदर्भात पीयूष गोयल यांनी एक विधान केलेलं आहे आणि त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत। भाजपच्या काळात मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल असं त्यांनी म्हटलंय आणि त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे। मुंबई झोपडमुक्त करण्याचा निर्धार पीयूष गोयल यांनी व्यक्त केलेला आहे। मुंबईमधल्या वापरात नसलेल्या मिठागरांच्या जागांवरती गृहसंकुलं उभारली जातील असं त्यांचं हे वक्तव्य आहे। मुंबईकडून दुसऱ्या राज्यांमध्ये न्यायचं, स्वतःच्या आवडीच्या राज्यांमध्ये न्यायचं, पण मुंबईचा अपमान करत राहायचा, हे भीतीदायक आहे। आणि म्हणून हे उत्तर मुंबईचं जी त्यांनी स्कीम सांगितली की आम्ही सगळ्याच झोपडपट्टीवासियांना तिथून काढू आणि सॉल्ट पॅन मध्ये नेऊ, मिठागरात नेऊ। धारावीचं पण तसंच आहे, जी योजना तिथे येत आहे ती पण त्यांनी तशीच सांगितली की 17 वर्ष अदानी समूहाला मला वाटतं त्यांनी दिलेली आहे की तिथे पण आम्ही तुम्हालाच घरं देऊ। म्हणजे हे सगळे सॉल्ट पॅन भाजपच्या मित्रांच्या घशात टाकायचे आणि इथे जे आमचे गरीब जनता राहते, वंचित जनता राहते, ते इलेक्टोरल बॉन्ड कदाचित विकत घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बेघर करायचं। हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपची नीती गरिबी हटाव नाही तर गरीब हटाव आहे, हे लोकांसमोर आलेलं आहे। एअरपोर्टमध्ये बदलाव झाले हे काय सांगायची मला गरज नाही, तिथं तुम्ही त्याच एअरपोर्टमध्ये केले ना, पण तुम्ही ते गरीब माणसाला घर बांधण्यासाठी मदत करू शकत नाही, गरीब माणसाला त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी तुम्ही लढाई लढू शकत नाही। तुम्ही मला म्हटलं होते की इथल्या सगळ्या लोकांना घर मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। पण तुम्ही काय सांगताय, तुम्हाला वाटतं गरीब माणसाच्या नावे कुठे पाठवू शकतो, तर ही भूमिका योग्य आहे। गरीब माणसाला त्याच ठिकाणी घर मिळालं पाहिजे, त्याच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, कारण मुंबईच्या विकासामध्ये आणि मुंबईच्या सगळ्या येणाऱ्या योजनांमध्ये त्याचा तितकाच हातभार आहे जितका इतरांचा सुद्धा हातभार आहे।